अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या आध्यात्मिक दिव्य स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज जर तुमच्या कानावर हा संदेश पडत असेल तर तुम्हाला नक्कीच आज आनंदाची गोड बातमी मिळेल. तुमच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी आणि आनंद नक्कीच येईल. तुमच्या मनातील मोठी इच्छा परमेश्वराच्या कृपेने पूर्ण होईल. म्हणून या आजच्या चमत्कारिक स्वामी संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष न करता हा संदेश शेवटपर्यंत नक्कीच ऐका. जे भक्त चॅनलवर नवीन असतील त्यांनी रोज स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामींच्या कृपेने जीवनात खरी समृद्धी येते, पण ती फक्त भौतिक गोष्टींची नसून ती अंतःकरणाच्या निर्मळ भक्तीची आणि परोपकाराच्या विचारांची असते, जी तुम्हाला मनापासून शांत आणि आनंद सर्व काही मिळवून देते. परमेश्वराच्या चरणी एकदाच नतमस्तक होऊन थांबू नका, तर प्रत्येक दिवशी हा नव्याने भक्तीने आणि श्रद्धेने स्वामींच्या मार्गावर चालण्याचा असला पाहिजे. कारण भक्ती ही एक सतत चालणारी साधना आहे. स्वामी भक्तांनो, संकटावर विजय मिळवण्याची खरी ताकद ही तुमच्या श्रद्धेत आणि तुमच्या संयमात आहे. कारण ज्या भक्ताचं मन श्रद्धेने भरलेलं असतं त्याला कोणतीही अडचण कधीही तोडू शकत नाही. स्वामींच्या मार्गावर चालणाऱ्या भक्तासाठी हा संसार म्हणजे एक तपश्चर्या आहे, जिथे त्याचं प्रत्येक कर्म ही सेवा आणि निस्वार्थतेने भरलेलं असतं आणि त्या सेवेमुळेच त्याला आत्मशांती आणि समाधान लाभतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक परीक्षा ही एक नवीन शिकवण आहे. त्यामुळे कधीही कोणत्याही संकटाला दुःख म्हणून पाहू नका, तर ती परमेश्वराने तुम्हाला अधिक उंच नेण्यासाठी दिलेली एक संधी समजा. स्वामी भक्तांनो, भक्ती म्हणजे केवळ स्वामींचं नामस्मरण करणं नव्हे, तर ती तुमच्या विचारांत, तुमच्या बोलण्यात आणि तुमच्या कृतीत साक्षात प्रकट झाली पाहिजे. कारण खरी भक्ती हृदयातून होते. स्वामींच्या चरणी श्रद्धा ठेवा आणि त्यांच्यावर संपूर्ण विश्वास ठेवा. कारण जो भक्त आपल्या अडचणी परमेश्वरावर सोडतो त्याचं जीवन स्वामी स्वतः मार्गी लावतात आणि सुख, शांतता आणि आनंदाने भरून टाकतात. स्वामी महाराज सांगतात, जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या भल्यासाठी काहीतरी करता तेव्हा ती सेवा स्वतः परमेश्वराच्या चरणी अर्पण होते. त्यामुळे नेहमी सत्कर्म करा आणि त्यातून मिळणाऱ्या आनंदाचा अनुभव घ्या. स्वामी महाराजांची शिकवण सांगते की मन, वाणी आणि कर्म शुद्ध असेल तर संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतं. त्यामुळे नेहमी सतत चांगल्या गोष्टींचा विचार करा. स्वामी भक्तांनो, परमेश्वराला प्रसन्न करण्यासाठी मोठमोठ्या विधींची गरज नसते, तर एक निस्वार्थी हृदय आणि श्रद्धेने ओथंबलेलं मन हाच सर्वोत्तम मार्ग असतो. कारण भक्ती मनाच्या शुद्धतेवर अवलंबून असते. स्वामींचं स्मरण म्हणजे आत्म्याचं पोषण आहे. त्याशिवाय जीवनाला खरी शांतता मिळू शकत नाही. कारण जेव्हा मन परमेश्वराच्या चरणी लीन होतं तेव्हाच त्याला वास्तविक आनंद मिळतो. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वरावर विश्वास ठेवून केलेलं प्रत्येक पाऊल ही तुमच्या जीवनाची उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे. त्यामुळे तुमच्या श्रद्धेवर आणि तुमच्या कर्तव्यावर कधीही संशय घेऊ नका. स्वामींच्या कृपेने जेव्हा तुमचं जीवन बदलतं तेव्हा तुम्हाला कधीच भीती वाटू देऊ नका. कारण जो भक्त श्रद्धेने पुढे जातो त्याला कोणताही अडथळा रोखू शकत नाही. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार भक्ती ही कुठल्याही विशेष क्षणाची गरज नसते. ती प्रत्येक क्षणी, प्रत्येक विचारात आणि प्रत्येक श्वासात असली पाहिजे. त्यामुळे तुमचं जीवन भक्ती रसाने भरून टाका. परमेश्वराने दिलेल्या जीवनात काही सहजरित्या मिळत नाही, पण जो श्रद्धेने आणि संयमाने वाट पाहतो त्याला अपेक्षेपेक्षा जास्त मिळतं. कारण परमेश्वराच्या वेळेवर सगळं योग्य काही घडतं असतं. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त प्रत्येक प्रसंगात परमेश्वराचं नाव घेतो तो किती अडचणींमध्ये असला तरी अखेर विजय त्याचाच होतो. कारण भक्ती हीच खरी शक्ती आहे.
स्वामींच्या आशीर्वादाने मिळालेलं जीवन हे केवळ स्वतःसाठी नसून दुसऱ्यांना मदत करण्यासाठी आणि त्यांच्या जीवनातही प्रकाश आणण्यासाठी असतं. कारण परोपकार हीच खरी भक्ती आहे. स्वामी महाराजांनी शिकवलं आहे की तुमच्या मनात जर सकारात्मकता असेल आणि श्रद्धेचा दीप सदैव प्रज्वलित असेल तर कोणताही अंधार तुमच्या जीवनात टिकू शकणार नाही. परमेश्वराच्या चरणी लीन झालेला भक्त हा कोणत्याही संकटाला घाबरत नाही, कारण तो जाणून असतो की संकट त्याला फक्त अधिक मजबूत आणि अधिक भक्तिमय बनवण्यासाठी येतात. स्वामी महाराजांच्या शिकवणीनुसार खरी भक्ती ही केवळ मंदिरात नव्हे तर मनात असते. त्यामुळे तुमच्या प्रत्येक विचारात भक्तीचा आणि प्रेमाचा अंश असावा. स्वामी महाराज सांगतात की जो भक्त संकटातही देवाचं नाव विसरत नाही त्याच्यावर परमेश्वराची कृपादृष्टी सदैव राहते. त्यामुळे भक्ती कधीही परिस्थितीनुसार बदलू देऊ नका. दुःख आलं तरी भक्ती करा आणि सुख आनंद आला तरीही भक्तीच करत राहा. स्वामी महाराज सांगतात की तुमचं जीवन म्हणजे एक भक्तीचा प्रवास आहे आणि तो प्रवास जितका निस्वार्थ आणि शुद्ध असेल तितकं तुमचं अंतिम ध्येय सहज पूर्ण होईल. परमेश्वराचं स्मरण म्हणजे केवळ शब्द उच्चारण नाही तर ते मनाच्या खोलवर रुजलेलं असायला हवं. कारण ज्या भक्ताच्या मनात भक्ती असते त्याचं जीवन सदैव आनंदाने आणि शांततेने भरलेलं असतं. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या मनात जर प्रामाणिकपणा आणि निस्वार्थता असेल तर तुम्हाला देवाचं सानिध्य मिळेल. त्यामुळे नेहमी प्रेमाने, सत्याने आणि भक्तीने जगत राहा. ज्याच्या मनात खरी भक्ती आहे तो परमेश्वराचा निकटवर्ती असतो. त्यामुळे खरी भक्ती जो करतो तो कधीच जीवनात हार पत्करत नाही किंवा तो कधीच पराजित होत नाही. विजय त्याच भक्ताचा ठरलेला असतो. जीवनात आलेल्या प्रत्येक अडचणीला संधी म्हणून पहा. कारण स्वामी महाराज सांगतात की संकट म्हणजे भक्तांच्या श्रद्धेची कसोटी आहे, जी उत्तीर्ण झाल्यावर परमेश्वराचं अमृत मिळतं. परमेश्वराच्या दरबारी प्रत्येक भक्त समान असतो. मग त्याचा समाज कुठलाही असो, दर्जा कुठलाही असो, जो नम्र होऊन भक्ती करतो त्याच्यावर स्वामी महाराजांची कृपादृष्टी सदैव राहते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या कर्तव्याचा मार्ग सोडू नका, कारण परमेश्वर तुम्हाला तुमच्या श्रमांच्या प्रतिफळाशिवाय कधीही सोडत नाही. फक्त धैर्य आणि श्रद्धेने वाट बघा. स्वामींच्या नामस्मरणात अशी शक्ती आहे की जेव्हा तुमचं मन व्यथित असेल तेव्हा ते तुम्हाला ऊर्जेने भरून टाकतं आणि जीवनातील प्रत्येक समस्या सहज संपून जाते. परमेश्वराच्या भक्तीत मन रमलं की आयुष्याची गणितं सोपी होतात. कारण जो स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करतो त्याचं जीवन एका सुंदर प्रवासासारखं होतं. स्वामी महाराज सांगतात की प्रत्येक भक्ताने आपल्या आत्म्याची मशाल सदैव जागृत ठेवावी, कारण भक्तीचा प्रकाशच अंधकारमय परिस्थितीत तुम्हाला मार्ग दाखवतो. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत तुमचं मन कृतज्ञतेने भरलेलं आहे तोपर्यंत तुम्ही कधी अपूर्ण राहणार नाही. कारण जेव्हा परमेश्वर तुमच्या सोबत असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट पूर्ण होते. स्वामी महाराजांचे नाव घेतलं की चिंता नाहीशी होते, दुःख विसरलं जातं आणि जीवन एका नवीन तेजाने झळावून निघतं. म्हणून कधीही स्वामींचं नाव विसरू नका. जोपर्यंत तुमच्या अंतरात्म्यात विश्वासाचा दीप उजळलेला आहे तोपर्यंत कुठलीही वाईट शक्ती तुम्हाला घाबरवू शकत नाही, कारण भक्ती ही सर्वात मोठी शक्ती आहे. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात किती अंधार असू द्या, पण जर श्रद्धेचा एक छोटासा दिवा जळत असेल तर तो तुमच्यासाठी संपूर्ण मार्ग प्रकाशित करू शकतो. परमेश्वराला पैशाने नव्हे तर श्रद्धेने जिंकलं जातं. जो भक्त आपल्या मनात फक्त समर्पणाची भावना ठेवतो त्याला स्वामी महाराजांची कृपा सहज मिळते. स्वामी भक्तांनो, कधी जीवनाच्या समस्यांना तुमच्यावर हावी होऊ देऊ नका, कारण स्वामी महाराज सांगतात प्रत्येक समस्येमागे परमेश्वराची योजना असते, जी भक्तांसाठी नेहमीच मंगलमय असते. स्वामी महाराजांचे जीवन म्हणजे परोपकार आणि निस्वार्थ सेवा आहे.
त्यामुळे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी काही करता तेव्हा ते समजून करा की तुम्ही स्वतः स्वामींची सेवा करत आहात. परमेश्वरावर विश्वास ठेवला की आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीला अर्थ मिळतो, कारण काही अनिश्चित नसतं. प्रत्येक गोष्ट ही नियतीचा भाग असते. स्वामी महाराज सांगतात की जो स्वतःसाठी नव्हे तर इतरांच्या कल्याणासाठी जगतो त्याचं जीवन खऱ्या अर्थाने धन्य आणि फलदायी ठरतं. भक्ती ही फक्त प्रार्थना नाही, ती एक अनुभव आहे, जी जेव्हा तुमच्या हृदयात खोलवर रुजते तेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा आशीर्वाद जिवंत स्वरूपात अनुभवू लागता. स्वामी भक्तांनो, जेव्हा जीवन तुमच्या समोर प्रश्न उभं करतं तेव्हा घाबरू नका. उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, कारण प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरामध्येच परमेश्वराची योजना दडलेली असते. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या कर्मामध्ये भक्ती असावी, कारण जेव्हा भक्ती कृतीमध्ये उतरते तेव्हाच ती खऱ्या अर्थाने फळते. परमेश्वराच्या दरबारात कुणीही लहान मोठा नसतो. ज्याचं मन भक्तीने भरलेलं असतं तोच खऱ्या अर्थाने महान ठरतो, कारण परमेश्वर फक्त अंतःकरण बघतो. स्वामी भक्तांनो, दुःखाच्या काळात देवावर विश्वास ठेवा आणि सुखाच्या काळात त्यांचे आभार माना, कारण भक्ती केवळ संकटात नव्हे तर प्रत्येक क्षणी टिकली पाहिजे. स्वामी महाराजांचं नाव घेतलं की शरीराला ऊर्जा, मनाला शांती आणि आत्म्याला समाधान मिळतं. त्यामुळे तुम्ही कुठेही असलात तरी स्वामींचं स्मरण करणं सोडू नका. परमेश्वर आपल्या भक्तांच्या हृदयात राहतो, मग ते मंदिरात असो वा झोपडीत. परमेश्वराला फक्त निस्वार्थ प्रेम आणि खरी भक्ती हवी असते. त्यामुळे परमेश्वर तुम्ही कुठे बसलात हे बघत नाही, तर परमेश्वर तुमचं हृदय बघत असतो. स्वामी महाराज सांगतात की सत्याच्या मार्गावर किती काटे असले तरी शेवटी विजय हा सत्याचाच होतो. त्यामुळे कधी सत्याचा मार्ग सोडू नका. स्वामी भक्तांनो, जोपर्यंत तुमच्या मनात दया, क्षमा आणि प्रेम आहे तोपर्यंत तुम्ही भक्तीच्या सर्वात उंच शिखरावर आहात, कारण हीच खरी भक्ती आहे. स्वामी महाराजांच्या कृपेने भक्ताला कधीही भीती वाटत नाही, कारण ज्याच्या हृदयात स्वामींचं नाव आहे तोच खऱ्या अर्थाने निर्भय होतो. स्वामी भक्तांनो, परमेश्वराच्या भक्तीत स्वतःला झोकून द्या. परमेश्वराच्या भक्तीत स्वतःला तल्लीन करा, कारण जिथे आपण परमेश्वराच्या सेवेत दंग होतो तिथेच खरा चमत्कार घडण्यास सुरुवात होते. म्हणून परमेश्वराच्या कुठल्याही गोष्टीला नाकारू नका. जे मिळवायचं आहे सर्व काही तुम्ही परमेश्वराच्या कृपेनेच मिळवणार आहात. स्वामी भक्तांनो, जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी त्या तुमच्यासाठी एक संधीच असतात, कारण स्वामी महाराज सांगतात की संकट ही केवळ भक्तांची श्रद्धा आणि धैर्य तपासण्यासाठी येतात, पण जो स्वामींच्या चरणी नतमस्तक राहतो त्याचं रक्षण स्वामी स्वतः करतात. परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण जोपर्यंत तुम्ही स्वामींच्या मार्गावर आहात तोपर्यंत अंधाराचा एक कणही तुमच्या दिशेने येऊ शकत नाही आणि प्रत्येक पाऊल तुम्हाला अधिक तेजस्वी बनवत पुढे घेऊन जाईल. स्वामी महाराज म्हणतात, तुमचं जीवन म्हणजे एका मोठ्या दीपमाळेतील एक दिवा आहे. जर तो प्रेमाने, भक्तीने आणि सत्याने उजळला असेल तर तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक हृदयात प्रकाश निर्माण होईल. स्वामी महाराज सांगतात की तुमचं आचरण जर निस्वार्थ असेल आणि तुमची सेवा जर श्रद्धेने केलेली असेल तर तुम्ही देवाच्या अधिक जवळ जात आहात. म्हणून प्रत्येक दिवशी कोणाला तरी मदतीचा हात द्या आणि तुमच्या कर्मांनीच स्वामींची सेवा करा. स्वामी भक्तांनो, जीवनात कोणत्याही गोष्टीची भीती बाळगू नका, कारण स्वामी महाराजांचे आशीर्वाद ज्यांच्यावर आहेत त्यांना कोणीही डगमगवू शकत नाही आणि त्यांच्या भक्तांसाठी स्वामी स्वतः मार्ग दाखवण्यासाठी येतात. परमेश्वराला भेटण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भक्ती, सेवा आणि कृतज्ञता, कारण जेव्हा तुम्ही देवाला केवळ अपेक्षेने नव्हे तर प्रेमाने शरण जाता तेव्हा देव स्वतः तुमच्या आयुष्यात आनंद भरतात. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वराच्या कृपेने प्रत्येक संकट एक नवीन संधी बनतं.
त्यामुळे कोणत्याही संकटाला शाप म्हणून नव्हे, तर एका नव्या सुरुवातीसाठीचा स्वामींचा आशीर्वाद म्हणून पहा. स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला जीवनात शांतता हवी असेल तर इतरांच्या दुःखात सहभागी व्हा. कारण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना मदत करता तेव्हा परमेश्वर तुमच्या जीवनात अमूल्य आनंद आणि समाधान टाकतो. स्वामी महाराजांच्या चरणी एकदा आत्मा समर्पित केला की तुम्हाला कधी एकाकी वाटणार नाही. कारण त्यांचं नामस्मरणच तुमच्यासाठी संरक्षण, मार्गदर्शन आणि सुखाचे गुरुकिल्ली ठरेल. परमेश्वराची भीती ही कोणत्याही गोष्टीसाठी केलेली देवाणघेवाण नव्हे, तर ती एक निस्वार्थ प्रेमाची भावना आहे, जी जितकी शुद्ध असेल तितकं तुमचं जीवन आनंदाने भरून जाईल. स्वामी महाराज सांगतात की भक्ती ही बाहेरून दाखवण्याची गोष्ट नाही, ती आतून जाणवण्याची अनुभूती आहे. त्यामुळे नुसती प्रार्थना करून थांबू नका, तर त्याला आपल्या जीवनात उतरवा. स्वामी महाराजांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कोणतेही मोठे यज्ञ किंवा तप करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या मनातील श्रद्धा, प्रामाणिकता आणि सत्यनिष्ठा हीच खरी पूजा आहे. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचं आयुष्य उजळू शकतं, पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक कर्म शुद्ध आणि स्वार्थरहित ठेवावं लागेल. परमेश्वराची इच्छा ही आपल्या इच्छेपेक्षा अधिक मोठी असते. त्यामुळे कधी निराश होऊ नका, कारण जे घडतं ते स्वामींच्या संकल्पनाने घडतं आणि तेच तुमच्यासाठी योग्य आहे. स्वामी महाराज सांगतात, नशिबावर अवलंबून राहू नका. कारण जेव्हा तुम्ही परिश्रम करता, श्रद्धा ठेवता आणि भक्तीने जगता, तेव्हा परमेश्वर स्वतः तुमचं नशीब लिहितात. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे आत्म्याची शांती आहे. कारण जेव्हा भक्त स्वामींना पूर्णपणे शरण जातो तेव्हा त्याचं मन स्थिर होतं आणि जीवनात प्रत्येक गोष्ट स्वाभाविकपणे घडू लागते. स्वामी भक्तांनो, दुसऱ्यांच्या आनंदात सहभागी होणं म्हणजेच खऱ्या भक्तीचं लक्षण आहे. कारण जो इतरांसाठी आनंद निर्माण करतो त्याला स्वतःच्या आयुष्यात दुप्पट आनंद मिळतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात जे काही घडतं ते देवाच्या इच्छेने घडतं. त्यामुळे परिस्थितीशी लढा द्या, कारण प्रत्येक अडथळा हा एका नव्या आशेचा संदेश घेऊन येतो. स्वामी महाराजांचे आशीर्वाद तुमच्या जीवनात किती आहेत हे तुम्हाला संकटाच्या वेळी समजतं. कारण जेव्हा सर्व मार्ग बंद होतात तेव्हा स्वामी स्वतः एक नवीन मार्ग दाखवतात. परमेश्वराच्या कृपेने अंधाराचं सावट कधीही कायम राहत नाही. कारण जिथे भक्ती असते, श्रद्धा असते आणि सकारात्मकता असते, तिथं परमेश्वराची उपस्थिती असते. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या शब्दांमध्ये प्रेम, कृतीत सत्य आणि मनात भक्ती असेल तर तुमचं जीवन यशस्वी होईल. कारण बाह्य दिखावा कधीही देवाला स्वीकार्य नसतो. स्वामी महाराजांच्या शिकवणी सांगतात, तुम्ही कोणत्याही संकटाला घाबरू नका. कारण ज्याच्या जीवनात स्वामींचं नाव आहे त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही. स्वामी महाराजांनी सांगितलं आहे की मनात श्रद्धा असेल तर कितीही कठीण वाटणारी वाट सहज पार करता येते. त्यामुळे तुमच्या मनात शंका न ठेवता भक्तीच्या वाटेवर पुढे चला. स्वामी महाराज सांगतात, नकारात्मकता ही आत्म्याची दुर्बलता आहे. त्यामुळे नेहमी सकारात्मक विचार ठेवा आणि प्रत्येक परिस्थितीत परमेश्वराचा हात धरून पुढे जा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही कोणालाही अपेक्षा न ठेवता मदत करता तेव्हा तुमच्या कर्माने स्वामी तुमच्या जीवनात नवनवीन चमत्कार घडवतात. कारण निस्वार्थ सेवा हीच खरी भक्ती आहे. एखादी गोष्ट आपण दुसऱ्यासाठी केली तर ती पूर्ण गावभर करू नका. ती गोष्ट गुप्त राहू द्या. कारण इतरांना गुप्तपणे मदत करणं हा खरा भक्तीचा एक भाग आहे. स्वामी भक्तांनो, आपण कोणासाठी काहीतरी चांगलं केलं याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यावर खूप मोठे उपकार केले. आपण निस्वार्थपणे जेव्हा कोणालाही मदत करतो तेव्हा ती मदत स्वतः परमेश्वराकडे जाऊन पोचते. म्हणून इतरांच्या मदतीमध्ये
आपण निस्वार्थता ठेवली पाहिजे. स्वामी भक्तांनो, जरी जीवनात संकटांचे मळ बसले तरी त्यावर डोळसपणे आणि श्रद्धेने स्वामींचे नामस्मरण करा. कारण स्वामींच्या कृपेने अंधाराचा शेवट आणि नव्या प्रकाशाचा आरंभ निश्चितच होईल. जेव्हा तुमचं मन अस्वस्थ होईल, विचार गुंतलेले वाटतील आणि संकटांनी तुम्हाला घेरलं असेल, तेव्हा फक्त एकच करा, स्वामी महाराजांचा ध्यास घ्या. कारण त्यांचं स्मरण म्हणजे शांतता आणि समाधानाचा अखंड स्रोत आहे. स्वामी महाराज सांगतात, माणसाचं खरं यश त्याच्या संपत्तीत नसून त्याच्या चांगल्या कर्मांमध्ये असतं. त्यामुळे प्रत्येक क्षणात परोपकार, नम्रता आणि भक्तीचा विचार ठेवा, कारण तेच तुमचं जीवन मंगलमय करतील. स्वामी भक्तांनो, जेव्हा जिथे स्वार्थ संपतो आणि निस्वार्थ सेवा सुरू होते, तिथंच परमेश्वराची खरी कृपा होते. म्हणून दुसऱ्यांच्या मदतीला धावून जा आणि स्वामींच्या शिकवणींना आपल्या जीवनात आत्मसात करा. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या भक्तीचं सामर्थ्य एवढं प्रखर असावं की संकट स्वतःहून तुम्हाला वळसा घालून निघून जातील. त्यामुळे श्रद्धा कधीही डळू देऊ नका. स्वामी भक्तांनो, प्रत्येक दिवशी देवाच्या मार्गावर एक पाऊल पुढे टाका, कारण छोट्या छोट्या पायऱ्यांनी सुद्धा अखेर देवाच्या कृपाप्राप्तीचा सिंहासनापर्यंत पोचता येतं. परमेश्वर कधीही भक्तांना त्यांच्या पाठीमागे सोडत नाही, पण भक्तांनी मात्र अडचणी आल्या की परमेश्वराला विसरायचं नसतं. तुमचं भक्तीचं बंधन इतकं अढळ ठेवा की कोणत्याही परिस्थितीत ते तुटू नये. स्वामी महाराजांचे आशीर्वाद म्हणजे एक अदृश्य कवच आहे, जे तुमचं रक्षण करतील, तुमचं जीवन सुरक्षित ठेवतील आणि तुम्हाला योग्य दिशेने मार्गदर्शन करेल. फक्त त्या आशीर्वादाची जाणीव ठेवा आणि भक्तिपूर्वक जगत राहा. स्वामी भक्तांनो, नेहमी लक्षात ठेवा की अंधार कितीही दाटला असला तरी एका दीपकानेच संपूर्ण मार्ग प्रकाशित होतो. त्याचप्रमाणे तुमच्या भक्तीची ज्योत मनात प्रज्वलित ठेवा आणि भीती कधीही वाटू देऊ नका. स्वामी महाराज सांगतात, जीवनात अनेकदा संधी संकटांच्या रूपात येतात. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे नकारात्मकतेने न पाहता तीही स्वामींच्या इच्छेचा एक भाग आहे असं समजून स्वीकारा. जोपर्यंत तुमच्या मनात स्वामी महाराजांविषयी अढळ श्रद्धा आहे, तोपर्यंत कोणतंही वादळ तुमच्या जीवनात तुमचं नुकसान करू शकत नाही. कारण भक्ताच्या विश्वासासमोर कोणतीही विघ्न फार काळ टिकत नाहीत. स्वामी महाराज सांगतात, नशिबावर नको विसंबू, कारण खरं सामर्थ्य तुमच्या भक्तीत आणि कर्मात आहे. त्यामुळे परिश्रमाने आणि श्रद्धेने जगत राहा, यश तुमच्या चरणी असेल. स्वामी भक्तांनो, संकट आली की डगमगू नका, कारण मोठ्या संकटांच्या मागे मोठा चमत्कार दडलेला असतो. फक्त स्वामींच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवा आणि मनोभावे त्यांना शरण जा. स्वामी महाराजांचे स्मरण म्हणजे जीवनाच्या समुद्रात एक सशक्त नौका आहे, जिच्यावर विश्वास ठेवला तर कोणतंही वादळ तुम्हाला पराभूत करू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात, जीवन हे देवाने दिलेलं अमूल्य दान आहे. त्याचा उपयोग केवळ सुखासाठी नव्हे तर दुसऱ्यांच्या भल्यासाठीही करायला हवा. त्यामुळे तुमची प्रत्येक कृती ही परमार्थाच्या दिशेने असावी. स्वामी भक्तांनो, अडथळे आणि संघर्षांना तुम्ही कधीही तुमच्या यशाच्या वाटेत येऊ देऊ नका, कारण जिथं स्वामींचं नाव आहे तिथं कोणतीही ताकद तुम्हाला पराभूत करू शकत नाही. परमेश्वराच्या चरणी श्रद्धेने नतमस्तक व्हा आणि परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवा, कारण जेव्हा भक्त मनोभावे शरण जातो तेव्हा त्याच्या सर्व संकटांचे समाधान आपोआपच होतं. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा एक नवीन अध्याय आहे आणि प्रत्येक अध्याय भक्तीने लिहिला तर संपूर्ण जीवन एक पवित्र ग्रंथ होईल. त्यामुळे प्रत्येक दिवस भक्तीने जगण्याचा संकल्प करा. स्वामी भक्तांनो, सत्याच्या मार्गावर किती अडथळे आले तरी त्यांच्याशी प्रामाणिक राहा, कारण सत्याच्या मार्गावर चालणाऱ्याला स्वामींचे आशीर्वाद कधीही दूर होत नाही.
परमेश्वर भक्तांच्या अंतःकरणात निवास करतात. त्यामुळे मंदिर शोधण्यापेक्षा मनातील मंदिर स्वच्छ करा आणि त्यात भक्तीची ज्योत प्रज्वलित ठेवा. स्वामी महाराज सांगतात, जो भक्त निस्वार्थ भावनेने आणि प्रेमाने जपतो त्याच्या जीवनात कधीही दुःख राहत नाही. त्यामुळे तुमचं मन आणि कर्म निस्वार्थ ठेवा. स्वामी भक्तांनो, एकदा परमेश्वराची कृपा झाली की कोणतीही गोष्ट अशक्य राहत नाही. त्यामुळे मेहनत करा, श्रद्धा बाळगा आणि तुमच्या जीवनात चमत्कार निश्चितच घडतील. स्वामी महाराज सांगतात, भक्ती ही फक्त एक भावना नसून ती एक जीवनशैली आहे. त्यामुळे भक्तीला आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवा आणि जीवन अधिक तेजस्वी करा. परमेश्वराच्या मार्गावर चालणं सोपं नसतं, पण जो भक्त न थकता, न थांबता आणि न घाबरता त्या मार्गावर चालत राहतो त्यालाच परमेश्वराच्या असीम कृपेचा लाभ होतो. स्वामी महाराज सांगतात, मनुष्याला केवळ त्याच्या कर्मावर आणि भक्तीवर यश मिळतं. त्यामुळे नेहमी परिश्रमशील आणि भक्तिमय राहा, कारण त्याशिवाय जीवनाची खरी समृद्धी मिळू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा तुम्ही भक्तीच्या मार्गावर निस्वार्थपणे चालायला सुरुवात करता तेव्हा परमेश्वर स्वतः तुमच्यासाठी मोकळा मार्ग करतात. त्यामुळे संकटाच्या छायेतही श्रद्धेचा दिवा कधीही विझू देऊ नका. स्वामींच्या कृपेने जो भक्त स्वतःच्या जीवनातील प्रत्येक कृतीला भगवंताच्या चरणी अर्पण करतात त्यांना कोणतंही अपयश कधीही स्पर्श करू शकत नाही, कारण त्यांचं प्रत्येक पाऊल हे आध्यात्मिक उन्नतीकडे असतं. स्वामी भक्तांनो, कोणतीही परीक्षा आली तरी घाबरू नका, कारण देव कधीच अशा संकटांचा सामना करायला देत नाही ज्याची उत्तरं आधीच तुमच्या आत असू शकत नाहीत. स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं स्मरण करा. तुम्हाला तेच संकट भगवंत देणार आहे ज्याचा तुम्ही सामना करू शकता. स्वामी महाराज सांगतात, भक्ती म्हणजे केवळ मंत्रस्मरण नव्हे, ती एक अशी जाणीव आहे जी तुमच्या प्रत्येक कृतीत आणि तुमच्या आचरणात दिसली पाहिजे. त्यामुळे जगाशी वागताना प्रेम, करुणा आणि नम्रता या तिन्ही गोष्टी अंगी बाळगा. स्वामींच्या भक्तीचा अर्थ फक्त चमत्कार घडवणं नव्हे, तर कठीण काळातही शांतचित्त राहून श्रद्धेने पुढे जाणं हीच खरी भक्ती आहे. कारण संकट आणि चमत्कार एकाच परमेश्वराच्या इच्छेनुसार घडतात. परमेश्वराची कृपा ज्या हृदयात जागृत होते तिथे कधी भीती राहत नाही, चिंता टिकत नाही आणि दुःखाचा कोणताही ठसा राहत नाही. फक्त भक्तीचं निखळतेज त्या हृदयात प्रकाशमान होतं. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या कृतीतील नम्रता हीच तुमच्या भक्तीची खरी ओळख आहे, कारण देव तिथंच प्रकट होतो जिथं अहंकार नष्ट होतो आणि प्रेमाचं सामर्थ्य प्रबळ होतं. स्वामींच्या चरणी संपूर्ण श्रद्धा ठेवून चालणाऱ्या भक्ताला आयुष्यात कधीही भीती वाटत नाही, कारण तो जाणतो की जोपर्यंत परमेश्वराची छाया त्याच्यासोबत आहे तोपर्यंत अंधाराचं अस्तित्व सुद्धा त्याला स्पर्श करू शकत नाही. स्वामी महाराजांच्या कृपेने जीवनात कितीही मोठी आव्हानं आली तरी जो भक्त आपल्या अंतरात्म्यात परमेश्वराला अनुभवतो त्याच्यासाठी प्रत्येक आव्हान हे एक नवीन शिकवण ठरतं, जे त्याला अधिक मजबूत बनवतं. परमेश्वर हे फक्त मंदिरात नाही, तर ते तुमच्या कृतीत आहे, तुमच्या शब्दांत आहे आणि तुमच्या प्रत्येक विचारात आहे. म्हणूनच भक्ती म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर भक्तीतून जीवन समृद्ध करणं हेच खरं साधन आहे. स्वामी महाराज सांगतात, जीवनात काही घडो, पण जेव्हा परमेश्वराची ओळख मनोमन पटते तेव्हा कुठलाही क्षण व्यर्थ जात नाही आणि प्रत्येक परिस्थितीतही समाधान सापडतं. स्वामी महाराज सांगतात की मनुष्याच्या जीवनातील प्रत्येक अडचण ही एका नवीन संधीसारखी असते, कारण त्या अडचणीमधूनच तो अधिक शहाणा होतो आणि देवाच्या मार्गावर अधिक दृढपणे चालतो. स्वामींच्या कृपेने आयुष्यात किती अंधार असला तरी भक्तीचा एक छोटासा दिवासुद्धा त्या अंधाराला पार करू शकतो, कारण ज्याच्या मनात श्रद्धेचा प्रकाश असतो त्याच्या जीवनात अंधाराला स्थान नसतं. परमेश्वरावर विश्वास ठेवणारा भक्त कधीच पराभूत होत नाही, कारण परमेश्वर त्याला संघर्षातून उचलतो, दुःखातून मुक्त करतो आणि त्याच्या जीवनाला एका नव्या तेजस्वी दिशेने नेत असतो. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयात जर प्रामाणिकता आणि श्रद्धा असेल
तर तुम्हाला कोणत्याही संकटात हरवणं शक्य आहे. कारण श्रद्धेचं सामर्थ्य हे जगातील सामर्थ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. स्वामी महाराज सांगतात, प्रत्येक सकाळ म्हणजे एक नवीन संधी आहे. म्हणूनच काल काय झालं याचा विचार करत न बसता आजच्या दिवसाला भगवंताच्या सेवेसाठी आणि सत्कर्मासाठी समर्पित करा. स्वामींचं स्मरण करणाऱ्या भक्तांचं जीवन नेहमी आनंदाने भरलेलं असतं. कारण तो आपल्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचा हस्तक्षेप मानतो आणि त्या दैवी हस्तक्षेपानेच भक्ताचं जीवन उजळतं. स्वामी महाराज सांगतात, नव्या युगासाठी नव्या विचारांची आवश्यकता आहे. पण त्या विचारांना भक्तीच्या दिव्यतेने सजवल्याशिवाय ते फलद्रूप होणार नाहीत. म्हणून भक्ती आणि विवेक यांचा योग्य समन्वय ठेवा. स्वामी भक्तांनो, जरी जीवनात अपयश आलं तरी ते परमेश्वराची शिक्षा समजू नका, तर ते एक नवीन शिकवण समजा. कारण देव कधी आपले भक्त दुःखात टाकत नाही. देव त्यांना अधिक मजबूत करण्यासाठी काही वेळा कठीण परीक्षा नक्कीच घेतात. स्वामी महाराज सांगतात, परमेश्वराची भक्ती करणं हे फक्त कठीण काळात नव्हे तर प्रत्येक सुखद क्षणातही आवश्यक आहे. कारण जो भक्त केवळ संकटात परमेश्वराची आठवण करतो आणि आनंदात परमेश्वराला विसरून जातो, तो खरा भक्त कधीच नसतो. परमेश्वराची भक्ती म्हणजे आत्म्याचा सर्वोच्च आनंद आहे. कारण त्या भक्तीमध्ये एक अशी अदृश्य शक्ती असते जी आपल्या जीवनात अपार सकारात्मकता आणि समाधान निर्माण करते. स्वामी महाराज सांगतात की परमेश्वराची भक्ती ही केवळ शब्दांनी व्यक्त करायची गोष्ट नाही, ती तर मनाने अनुभवायची असते. म्हणूनच भक्तीला केवळ आचरणात नाही तर विचारातही आणा. स्वामी महाराज सांगतात, स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. कारण ज्याच्या मनात श्रद्धा आहे तो कोणत्याही कठीण परिस्थितीतूनही सहज मार्ग काढू शकतो. स्वामी महाराजांच्या कृपेने मन शांत राहतं, विचार पवित्र होतात आणि आयुष्य अधिक सुफळ होतं. कारण परमेश्वराचं नामस्मरण केवळ भक्तांसाठी नाही तर संपूर्ण मानवतेसाठी एक वरदान आहे. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या जीवनात किती अडथळे असले तरी तुम्ही भगवंताच्या मार्गावर चालत राहा. कारण तो मार्गच तुम्हाला सुख, समाधान आणि मोक्ष प्रदान करणारा आहे. स्वामी भक्तांनो, आयुष्य खूप सुंदर आहे. त्याला आणखी सुंदर बनवण्यासाठी फक्त स्वामींच्या मार्गावर चालत राहा. स्वामी भक्तांनो, कधी कधी प्रत्येक गोष्टीमध्ये कुठला ना कुठला अडथळा येतो, पण त्या अडथळ्याला पार करून आपल्याला पुढे जायचं आहे. जसं की आता हा संदेश बोलताना मध्ये अडथळा आला, परंतु हा अडथळा न स्वीकारता आपण त्या अडथळ्याला डावलून पुढे जायचं असतं. स्वामी भक्तांनो, परमेश्वर आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे की चांगल्या मार्गावर जेव्हा आपण चालतो तेव्हा अडथळे येतातच. कुठलंही काम करताना आपल्याला काही ना काही संकट सोसावेच लागतात, परंतु त्या संकटांना न घाबरता आपण नेहमी पुढे जायचं आहे. स्वामी भक्तांनो, महाराज आपल्याला हेच सांगत आहे की संकटे आली तरी घाबरू नका. कारण जेव्हा एक दार बंद होतं तेव्हा स्वामी महाराज त्यांच्या कृपेने दुसरं दार उघडतात आणि तुमच्या जीवनाला नवा मार्ग देतात. त्यामुळे कधी आशा सोडू नका. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही केवळ यशासाठी प्रार्थना करू नका, तर यशासाठी आवश्यक असणाऱ्या परिश्रम आणि सातत्यासाठी प्रार्थना करा. कारण जेव्हा परिश्रम आणि श्रद्धा एकत्र येतात तेव्हा चमत्कार घडतात. स्वामी भक्तांनो, तुमचाही परमेश्वरावर संपूर्ण मनापासून विश्वास असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये जय जय स्वामी समर्थ नक्कीच टाईप करा. परमेश्वर तुमचं जीवन सहजतेने सुंदर करेल, पण त्यासाठी तुमच्या हृदयात भक्ती, कर्मात प्रामाणिकता आणि विचारांत शुद्धता असणं आवश्यक आहे. कारण जे मन भक्तीने भरलेलं असतं तिथंच स्वामींचं वास्तव्य असतं. स्वामी महाराज सांगतात की भक्ती ही केवळ गजरात नाही तर ती दैनंदिन जीवनातल्या तुमच्या कृतीत आणि विचारांत असली पाहिजे. त्यामुळे प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने तुमचं जीवन भक्तिमय बनवा. स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अंधकार नष्ट होईल. पण त्या कृपेचा अनुभव घ्यायचा असेल तर तुमचं मन
विचार आणि कर्म स्वच्छ आणि पवित्र ठेवा. स्वामी महाराज सांगतात की ज्याचं मन परमेश्वराच्या नामस्मरणात रमलं त्याच्या जीवनातील सर्व दुःख नष्ट होतात. त्यामुळे स्वामींचं स्मरण नित्य करत राहा आणि त्यांचा आशीर्वाद सतत अनुभवा. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, संकट कितीही कठीण असली तरीही स्वामी महाराज तुमच्या सोबत आहेत. त्यामुळे कधीही तुमच्या भक्तीवर शंका घेऊ नका, कारण श्रद्धा हीच खरी शक्ती आहे. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या प्रयत्नांमध्ये प्रामाणिकता आणि निष्ठा असेल तर देव स्वतः तुमच्यासाठी मार्ग खुला करेल. त्यामुळे हार मानू नका, कारण यशाच्या दारावर फक्त धैर्यवान भक्तच पोचतात. स्वामींच्या कृपेने काही गोष्टी त्वरित मिळतात, काही वेळ घेतात आणि काही अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा शक्य होतात. त्यामुळे तुमची श्रद्धा कधी डळमळीत होऊ देऊ नका. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयात भक्ती आणि कृतीत निस्वार्थता असेल तर देव तुमच्यावर कृपा करण्यासाठी कोणताही अडथळा येऊ देणार नाही. त्यामुळे प्रेमाने आणि भक्तीने जीवन जगा. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्ही तुमच्या कर्मात निस्वार्थता ठेवता आणि कोणती अपेक्षा न ठेवता भक्ती करता तेव्हा परमेश्वर तुम्हाला अशा मार्गाने आशीर्वाद देतात जिथे तुम्हाला स्वप्नातही अपेक्षित नव्हतं. परमेश्वराचं स्मरण म्हणजे एक असा दिवा आहे जो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अंधकार दूर करून मार्ग प्रकाशमान करतो. त्यामुळे कधीही नामस्मरण थांबवू नका. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या हृदयात जर प्रेम असेल आणि जीवनात सेवाभाव असेल तर तुमचं संपूर्ण जीवन एक सुंदर प्रार्थना बनेल. त्यामुळे अहंकार दूर ठेवा आणि विनम्रतेने जगाचा स्वीकार करा. स्वामींचं नाव घेतल्याशिवाय एक दिवसही जाऊ देऊ नका, कारण जसं अन्नाशिवाय शरीर टिकू शकत नाही तसंच भक्तीशिवाय आत्मा शांत राहू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही ज्या गोष्टींसाठी रडता त्या मिळाल्या तर आनंद होईल, पण जर तुम्ही त्या गमावल्या तरी समाधानी राहिलात तर तुमची भक्ती खरी आहे. स्वामी भक्तांनो, भगवंताच्या इच्छा समजणं आपल्याला कधीही शक्य नाही, पण जर तुम्ही परमेश्वरावर निस्सीम विश्वास ठेवलात तर ते तुमचं जीवन त्या मार्गावर नेतील जिथे फक्त सुख आणि समाधान असेल. स्वामींचं नामस्मरण म्हणजे तुमच्या आत्म्यासाठी अन्नासारखं आहे. जर हे नियमित घेतलं तर तुमचं मन नेहमी शांत राहील आणि जीवनातील प्रत्येक समस्या सहज सुटेल. स्वामी महाराज सांगतात की जेव्हा संकट येतात तेव्हा ती फक्त तुमचं धैर्य आणि श्रद्धा तपासण्यासाठी येतात. त्यामुळे भीती बाळगू नका, तर आत्मविश्वासाने त्यांचा सामना करा. परमेश्वरावर पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण जेव्हा मन श्रद्धेने भरलेलं असतं तेव्हा परिस्थिती कितीही कठीण असली तरी ती भक्तांसाठी संधीमध्ये परिवर्तित होते. स्वामी महाराज म्हणतात की तुमच्या जीवनात कोणतंही दुःख किंवा संकट आलं तरी घाबरू नका, कारण परमेश्वर फक्त सहनशक्तीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्यांनाच मोठ्या आशीर्वादाने सन्मानित करतो. स्वामी महाराज सांगतात की तुमचं प्रत्येक कर्म फक्त तुमच्या व्यक्तिगत फायद्यासाठी नसेल तर ते इतरांसाठी आनंददायक आणि उपयोगी असेल तरच तुमच्या जीवनाचं खऱ्या अर्थाने यश आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या प्रार्थनेत जर भाव असेल आणि तुमच्या श्रद्धेत जर समर्पण असेल तर ती प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही, कारण भक्तीच्या प्रत्येक स्वरूपात प्रतिसाद परमेश्वर देतोच. स्वामी महाराज सांगतात की तुमच्या बोलण्यात माधुर्य, वागण्यात सौजन्य आणि कर्मात परोपकार असेल तर तुमचं संपूर्ण जीवनच एक महान उपदेश बनेल. स्वामी भक्तांनो, जीवनात किती अपयश आलं, कितीही संकट आली तरी स्वामींच्या चरणी नतमस्तक राहा, कारण जे भक्तीच्या मार्गावर चालतात त्यांच्यासाठी शेवटी विजय निश्चित असतो. स्वामी महाराज सांगतात की परिस्थिती तुमच्या नियतीला ठरवत नाही, तर तुमच्या श्रद्धेची ताकद तुमचं भविष्य ठरवतं. त्यामुळे निस्सीम भक्ती करा आणि परमेश्वराच्या कृपेचा अनुभव घ्या. स्वामी भक्तांनो, विघ्न येण्यास आपण थांबवू शकत नाही, परंतु त्यांना सामोरं नक्कीच जाऊ शकतो. संकट कितीही मोठी असू द्या,
परंतु संकटांना सांगा की आपल्या परमेश्वराची शक्ती किती भव्य दिव्य आहे. संकट त्या शक्तीसमोर खूप छोटी दिसतील. स्वामी भक्तांनो, जीवनातील प्रत्येक प्रसंग हा स्वामी महाराजांची एक परीक्षा आहे, जिथे धैर्य, श्रद्धा आणि संयम यांची कसोटी लागते. जो हा धीर सोडत नाही तोच खऱ्या अर्थाने स्वामींच्या कृपेचा अधिकारी ठरतो. स्वामी महाराज सांगतात की शरीर थकले तरी चालेल, पण श्रद्धा कधी थकू देऊ नका. कारण जेव्हा तुम्ही श्रद्धेच्या शक्तीने उभे राहता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीला येतं. स्वामींच्या चरणी संपूर्ण विश्वास ठेवा, कारण संकटही फक्त क्षणिक असतात, पण स्वामींचे आशीर्वाद हे शाश्वत आहे. त्यामुळे कधी निराश होऊ नका, कारण देव तुमच्या पाठीशी कायम उभे आहेत. स्वामी महाराज सांगतात की जोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर श्रद्धा ठेवता तोपर्यंत कोणतंही संकट तुम्हाला तोडू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुमच्या मनातील भक्तीचे ज्योत मावळू देऊ नका. परमेश्वरावर निस्सीम श्रद्धा ठेवली की संकट फक्त तुमच्या सहनशीलतेची परीक्षा वाटू लागतात, पण जो भक्त ही परीक्षा पार करतो तोच खऱ्या अर्थाने ईश्वरी कृपेचा अनुभव घेतो. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही दुसऱ्यांच्या जीवनात प्रकाश आणाल तर परमेश्वर तुमच्या जीवनात तेज आणेल. त्यामुळे कधीही स्वार्थी बनू नका. दुसऱ्यांच्या सेवेमध्येच खरी भक्ती आहे. स्वामी महाराज सांगतात की तुम्ही कर्म करत राहा आणि त्याचं फळ परमेश्वरावर सोडा. कारण जेव्हा परमेश्वर फळ देतो तेव्हा ते तुमच्या कल्पनेच्या पलीकडचं आणि अनमोल असतं. स्वामी महाराजांची शिकवण आहे की सत्य आणि भक्तीचा मार्ग हा कधीही सोपा नसतो, पण जो भक्त या मार्गावर चालतो तो जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात अपार आनंद आणि शांतता अनुभवतो. स्वामी भक्तांनो, भक्ती फक्त मंदिरात किंवा देवासमोर दिवा लावण्यात नाही, ती तुमच्या बोलण्यात, विचारांमध्ये आणि कृतीत असली पाहिजे. कारण खरी भक्ती तुमच्या आचरणात दिसते. स्वामी महाराज सांगतात, जो स्वतःच्या सुखाच्या मागे धावतो तो कधीही समाधानी होत नाही, पण जो इतरांच्या आनंदासाठी झटतो तोच खऱ्या अर्थाने परमेश्वराच्या कृपेचा अधिकारी ठरतो. परमेश्वराची कृपा मिळवायची असेल तर प्रथम स्वतःला पूर्णतः त्यांच्यावर सोपवायला शिका. कारण संपूर्ण समर्पणाशिवाय पूर्ण कृपा मिळू शकत नाही. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या हृदयात जर अढळ श्रद्धेचा दीप पेटलेला असेल तर कोणतंही संकट त्या प्रकाशापुढे टिकू शकत नाही. त्यामुळे श्रद्धेचा दिवा सदैव तेजोमय ठेवा. स्वामी महाराजांचे नामस्मरण म्हणजे एक अदृश्य ढाल आहे, जे जीवनातील प्रत्येक संकटाला तुमच्याजवळ येण्यापूर्वीच नष्ट करून टाकते. म्हणून स्वामींचे नाम नित्य स्मरण करा. स्वामी महाराज सांगतात, आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या इच्छेप्रमाणे होईलच असं नाही, पण ज्या गोष्टी घडतात त्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे घडतात आणि त्या नेहमीच तुमच्या भल्यासाठीच असतात. स्वामी भक्तांनो, जेव्हा तुम्हाला वाटतं की माझी प्रार्थना ऐकली जात नाही, तेव्हा समजून घ्या की स्वामी तुम्हाला अधिक उत्तम काहीतरी देण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत आहेत. स्वामी महाराज सांगतात, जीवनाच्या रस्त्यावर चालताना काटे लागतील, संकट येतील, पण जो श्रद्धेने पुढे जात राहतो त्याला परमेश्वर स्वतःच्या चरणी स्थान देतात. स्वामींच्या कृपेने तुम्हाला जे हवं आहे ते मिळेलच, पण त्यासाठी तुमचं मन निर्मळ, श्रद्धा अढळ आणि कर्म निस्सीम असणं गरजेचं आहे. परमेश्वर कधी भक्तांना सोडत नाही, पण भक्त कधी कधी परिस्थितीमुळे परमेश्वराला विसरतो. त्यामुळे कोणत्याही अडचणीत असलात तरी भक्तीचा मार्ग सोडू नका. स्वामी महाराज सांगतात, तुम्ही परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेवलात तर जीवनातील अपयश हे केवळ पुढच्या यशाच्या दिशेने नेणारे टप्पे ठरतात. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण ही एक संधी आहे, जी तुम्हाला अधिक उंच नेण्यासाठी परमेश्वराने पाठवलेली असते. त्यामुळे कधी संकटांना शत्रू मानू नका. परमेश्वराच्या चरणी समर्पित भक्तांसाठी कोणती गोष्ट अशक्य नाही, कारण श्रद्धा असली की अशक्य गोष्टी शक्य होतात आणि चमत्कार घडतात. स्वामी महाराज सांगतात की जोपर्यंत तुमचं मन शुद्ध आहे आणि तुमच्या हृदयात भक्ती आहे, तोपर्यंत जगातील कोणती ताकद तुम्हाला हरवू शकत नाही.
स्वामी भक्तांनो, संकट येतात तेव्हा ती केवळ तुमची श्रद्धा अजून दृढ करण्यासाठी येतात. त्यामुळे कधीही भक्तीचा मार्ग सोडू नका, कारण शेवटी विजय तुमचाच होतो. स्वामी महाराज सांगतात, तुमच्या जीवनात आलेला प्रत्येक क्षण हा परमेश्वराने दिलेला एक आशीर्वाद आहे. त्यामुळे प्रत्येक क्षण आनंदाने आणि भक्तीने जगा. परमेश्वरावर विश्वास असणाऱ्या व्यक्तीला जगात कोणताही संघर्ष जिंकणं अशक्य नसतं, कारण जो देवावर विसंबतो त्याला संपूर्ण ब्रह्मांड त्याच्या मदतीला धावून येतं. म्हणून स्वतःचं संपूर्ण जीवन हे परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. जिथं भक्ती आहे तिथंच खरी परमेश्वराची शक्ती जाणवते. स्वामी भक्तांनो, आजचा हा भक्तिमय संदेश तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि रोज स्वामी संदेश ऐकायचे असतील तर चॅनललाही नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.